मुंबईमध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय। येत्या 24 तासात देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुंबईमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि आज गेल्या 2 तासांपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे। तर सकाळपासूनच मुंबईमध्ये पडत असलेल्या पावसामुळे परळच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यामधून नागरिक या ठिकाणी वाढ काढतायत। तर हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरती वाहतूक ही पर्यायी मार्गाकडून वळवण्यात आलेली आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत आज सकाळपासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या मी सध्या हिंदमाता या परिसरात उभा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तर गुडघाभर पाण्यातनं या ठिकाणी नागरिकांना जावं लागत आहे आणि त्यामुळेच हा मार्ग जो आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे। एकूणच हिंदमाता परिसरात खरं तर आधीपासूनच वॉटर लॉगिंग होतं। या ठिकाणी एक विशेष यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा देखील प्रकल्प या ठिकाणी राबवला होता, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचत नव्हतं। मात्र आज जर आपण पाहतोय तर सकाळपासूनच पावसाने रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि त्यामुळेच आज मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता दादरचा जो भाग आहे, दादर टीटीला देखील पाणी आज तुंबलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर देखील पडल्याचं पाहायला मिळतंय। जी वाहतूक आहे ही वरील ब्रिजवरनं पाठवण्यात येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी ज्या ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे त्या त्या ठिकाणची जी वाहतूक आहे ही आता वळवण्यात आलेली आहे। या ठिकाणी पंपिंग स्टेशन देखील सुरू केलेलं आहे, मात्र पाण्याचा निचरा होत नाहीये कारण समुद्रात आज भरती असल्या कारणाने पाण्याचा निचरा होण्यास मदत होत नसल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी हे देखील या ठिकाणी नागरिकांना मदत करताना पाहायला मिळत आहेत। आज हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट हा मुंबईला देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे। त्यामुळे दिवसभर आज असाच पाऊस पडत राहिला तर अनेक सकल भागात पाणी हे साचण्याची शक्यता ही देखील वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी पावसाचं प्रमाण लक्षात घेता घराबाहेर पडताना विचार करावा। अनावश्यक जर असेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन हे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।